परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. तर पहा, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. पर्याय आहेत मिश्किल, मिस्किल, मिश्किल, मिस्किल. तर पहा, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 मिस्किल. नंतरचा प्रश्न पहा, दिलेल्या शब्दाचे विशेषण ओळखा. तर पहा, शब्द आहे काही. विशेषण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर पूर्ण आपण जे क्वेश्चन पेपर पाहिले आहे त्यामध्ये जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये विशेषणावरती प्रश्न आलेले आहेत. तर काही ह्या शब्दाची विशेषण येते अनिश्चित संख्या विशेषण पर्याय क्रमांक 1. संख्या विशेषणाचे पर्याय प्रकार कोणते, त्यानंतर त्याचे पोट प्रकार कोणते, या सर्वांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मुख्य प्रकार आहेत विशेषणाचे 6. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अव्ययसाधित विशेषण. तर त्यातील तुम्हाला काय करायचं आहे की मुख्य जे प्रकार आहेत त्यातील त्यांचे पोट प्रकार यावर त्यांची उदाहरणे सुद्धा अभ्यासायची आहेत. नेक्स्ट पहा, इतका याचं सुद्धा काय ओळखायचं आहे आपल्याला, विशेषण ओळखायचं आहे. आणि याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 अव्ययसाधित विशेषण. पुढचा प्रश्न पहा, रडका. रडका याचे सुद्धा आपल्याला विशेषण ओळखायचे आहे आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 धातुसाधित विशेषण. धातुसाधित विशेषण म्हणजे काय व ती विशेषणे कशी बनतात याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करून घ्यायचे आहे. रड, बस, उठ, हस याला जेव्हा प्रत्यय लागून विशेषणे बनतात त्यांना म्हणतात धातुसाधित विशेषणे. पुढचा प्रश्न पहा, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सायंकाळी मुले घराकडे गेली. सायंकाळी मुले घराकडे गेली. आता शब्दाला लागून काय आले, घराकडे. कडे हे शब्दयोगी अव्यय आलेला आहे. तर तो कोणता आहे, हेतुवाचक, तुलनावाचक, स्थलवाचक की गतिवाचक? तर हा आहे स्थलवाचक, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पहा, सचिन कठोर मेहनतीमुळे यशस्वी झाला. आणि याचं योग्य उत्तर काय येईल सांगा, पर्याय क्रमांक 1 कारणवाचक. कारण त्याने कठोर मेहनत केली त्यामुळे तो काय झालेला आहे, यशस्वी झाला आहे. पंचांनी भारताविरुद्ध निर्णय दिला. पर्याय आहेत हेतुवाचक, तुलनावाचक, कारणवाचक की विरोधवाचक. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे विरोधवाचक, पर्याय 4. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दिलेल्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे विदुषी. पर्याय विदूषक, विद्वान, विदुषा, विद्वत्कार. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 2 विद्वान. नेक्स्ट पहा, पहा नेक्स्ट क्वेश्चन. हंस या शब्दाची विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हंस, हंसी, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, दिलेल्या शब्दाचे अनेक वचन ओळखा. शब्द आहे हार. हारचे अनेक वचन हारच होते त्यामुळे पर्याय 2 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. तळे या शब्दाचे काय करायचं आहे आपल्याला, अनेक वचन करायचं आहे. आणि पर्याय आहे तळ्या, तळी, तळी, तळवे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 3 तळी. नेक्स्ट, जळू याचे अनेक वचन ओळखायचं आहे. पर्याय आहे जळा, जळ्या, जळुवा की जळवा. आणि योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4 जळवा, जळू, जळवा. आता खालील शब्दाचे वचन बदलायचे आहे आणि तुम्हाला सांगायचे आहे की खारीकसाठी अनेक वचन शब्द कोणता येणार आणि जीभसाठी अनेक वचन शब्द कोणता येणार. याचे उत्तर नेक्स्ट व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला देईन. थँक्यू.